आई तुळजाभवानीच्या मूर्तीला हात लावला गेला. अफजल खानाला वाटलं की आता छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उतरतील, पण महाराजांनी संयम राखला. अफजल खान वधाच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत अफजल खानाचा विजापूर पासून ते वाईपर्यंतचा प्रवास आणि त्याची पूर्वतयारी. अफजल खान आपल्या 10,000च्या घोडदळासह विजापूरवरून निघाला. निघताना तो बडी साहेबा बेगमला खूप अहंकारात म्हणाला की कोण हा शिवाजी, याला पकडायला तर मला साधं घोड्यावरूनही उतरावं लागणार नाही. रस्त्यात त्याने आई तुळजाभवानीच्या मूर्तीचं नुकसान केलं, पण कुठल्याच अशा ऐतिहासिक साधनात हे दिलं नाही की हे त्याने त्याच मोहिमेत केलं. मात्र सभासद बखरमध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराला त्याने त्याच मोहिमेमध्ये नुकसान पोहोचवलं. अफजल खानाला पूर्ण खात्री होती की देवस्थानांचा अपमान सहन न होऊन महाराज मैदानात उतरतील, पण महाराजांनी हे सगळं विषाचा प्याला पिल्यासारखं पचवलं आणि शांत डोक्याने पुढची रणनीती आखली. तिकडे सुलतान अली आदिल शहाने मावळमधल्या देशमुखांना फरमानं पाठवायला सुरुवात केली की या मोहिमेमध्ये सर्वांनी खानाला साथ द्या. खंडोजी खोपडे, केदारजी खोपडे हे फरमान मिळताच खानाला जाऊन मिळाले. पण कान्होजी जेत्यांना जेव्हा हे फरमान मिळालं तेव्हा ते आपल्या 5 पुत्रांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन भेटले आणि त्यांना म्हणाले की आमची निष्ठा ही तुमच्याच चरणी आहे. वाईला पोहोचताच अफजल खानाने आपल्या सरदारांना मराठ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर पाठवायला सुरुवात केली. त्यात कल्याणजी यादव सुप्याकडे गेले तर नाईकजी पांढरे शिरवळकडे, नाईकजी खराडे सासवडकडे गेले तर सिद्धी हिलाल पुण्याकडे आणि त्याच्याकडे एक आफ्रिकन सरदार होता सैफ खान नावाचा, त्याला कोकणात पाठवण्यात आलं. अशा प्रकारे महाराजांवर सर्व बाजूने दबाव बनवण्यात आला. पुढच्या भागात आपण हे पाहणार आहोत की महाराजांची पूर्वतयारी काय होती.